प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुरुवातीचे 12 हप्ते खूप महत्त्वाचे आहे, कारण जास्तीत जास्त अबॉर्शन याच 12 हप्त्यांमध्ये होतात। बरेचसे कपल्स प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बऱ्याचशा चुका करतात आणि यामुळेच बाळाचा गर्भ खराब होतो व अबॉर्शन्स होतात। सर्वात पहिले, पिरियडची तारीख मिस झाली असेल तर सुरुवातीच्या 15 दिवसांमध्ये प्रेग्नन्सी आहे की नाही हे टेस्ट करा। त्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये केल्या जाणारी सोनोग्राफी, ज्यामध्ये बाळाचं लोकेशन कळतं की एम्ब्रियो कुठे आहे, गर्भाशयात आहे की ट्यूबल प्रेग्नन्सी आहे। गर्भाशयात प्रेग्नन्सी असेल तर ती चांगली आहे, ट्यूबल प्रेग्नन्सी असेल तर ट्यूबल प्रेग्नन्सी काढून टाकावी लागते। दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं, ट्रॅव्हलिंग। बरेचसे कपल्स प्रेग्नन्सीच्या 12 हप्त्यांमध्ये भरपूर ट्रॅव्हलिंग करतात, अगदी 50-50, 100-100 किलोमीटर। आणि हे 12 हप्ते इम्प्लांटेशनसाठी सर्वात महत्त्वाचे असतात, कारण एम्ब्रियो तयार झाल्यानंतर त्याचं इम्प्लांटेशन गर्भाशयात व्यवस्थित होणे महत्त्वाचं आहे। जर इम्प्लांटेशनच्या वेळेसच प्रवास केला असेल तर प्रवासामध्ये लागणारे जे दचके आहे त्यामुळे व्यवस्थित इम्प्लांटेशन होत नाही व त्यामुळे एम्ब्रियो गर्भाशयाच्या तोंडापर्यंत जातो। एम्ब्रियो खाली आल्यानंतर तो टिकत नाही, तसाच तो गळून जातो व अबॉर्शन होतं। तसंच सुरुवातीच्या 12 हप्त्यांमध्ये वजन उचलणं टाळा, ज्यामुळे पोटावरती प्रेशर क्रिएट होऊन अबॉर्शन होण्याची भीती असते। तसंच प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळामध्ये गरम पदार्थ घेणं टाळा, जसं पपई, कॉफी, शुगर आणि सॉल्ट जास्त असलेले पदार्थ अजिबात खाऊ नका। यामुळे शरीराची उष्णता वाढते व हार्मोनल इम्बॅलन्स होऊन गर्भावर त्याचा परिणाम होऊ शकतो। तसंच गर्भासाठी स्मोकिंग आणि ड्रिंकिंग खूप इंजुरियस आहे। जसं घरामध्ये कोणी सिगरेट बिडी पित असेल आणि त्यांच्या शेजारी जर गर्भवती स्त्री बसेल असेल तर ती सुद्धा स्मोकर म्हणून ऍक्ट होते आणि पॅसिव्ह स्मोकिंगचा परिणाम बाळावर होऊन गर्भ खराब होऊ शकतो। तसंच प्रेग्नन्सीच्या 12 हप्त्यामध्ये जर स्त्रीच्या अंगावरून ब्लिडिंग होत असेल किंवा खूप पांढऱ्या पाण्याचा त्रास होत असेल किंवा खालचं पोट भरपूर दुखत असेल तर डॉक्टरांची ऍडवाइस नक्की घ्या। बऱ्याचशा स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे अबॉर्शन होतं।